मित्रांनो, माझं नाव नील सालेकर आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवा कोरा शो ज्याचं नाव आहे युवागिरी. आता युवागिरी म्हणजे नेमकं काय? आपण जाणार आहोत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि जाणून घेणार आहोत आपला जो यूथ आहे, यंगर ऑडियन्स आहे, यांच्या मनात डोक्यात नेमकं चालू काय. चला तर माझ्यासोबत आज आपण आलेलो आहोत आदर्श कॉलेज बदलापूरला. लेट्स गो. माझ्यासोबत आहेत काही आदर्श विद्यालयाचे आदर्श विद्यार्थी. चला त्यांच्यासोबत वार्तालाप करूया. कसा आहेस मित्रा? मस्त. काय बोलतो? काही नाही. काय जेवला? का विसरलास की काय जेवला? विसरलो, तू आलाच म्हणून. मी काय रूपाची खान आहे हा की मला बघून विसरलास तू? कधी भेटणार आहेस? कुठे? मला नाही. मग कोणाला? कोण? कोण ना तुझ्या आयुष्यात? नाही ना. आईला विसरलास तुझ्या? आता मी सगळ्यांना एकच कॉमन प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे? कारण मी एकच प्रश्न घेऊन आलोय. प्रश्न असा आहे, प्रत्येकाकडे माईक येईल तेव्हाच बोला, लगेच त्या ओरडायला लागू नका. कॉलेज म्हटलं की तुमच्या मनात काय येतं? कॉलेज हमारा बहुत ही अच्छा है. यहाँ आके मतलब एक मिनट, क्या ही तुम कॉलेज का डायरेक्ट? मैं बोल रहा हूँ कॉलेज, ये फीलिंग के बारे में बोल रहा हूँ. कॉलेज, आपके कॉलेज के बारे में नहीं बोल रहा हूँ. कॉलेज की फीलिंग बहुत ही अच्छी है हमारी. कॉलेज म्हटलं की काय डोक्यात येतं तुझ्या? मस्ती, मैत्रिणी, फ्रेंड्स, एन्जॉय. मस्ती, मैत्रिणी, फ्रेंड्स, एन्जॉय. याच्यापेक्षा वेगळं कोणाकडे काय आहे? ड्रामा रूम. ड्रामा रूम. नाईस. मैत्री, फ्रेंडशिप आणि ती. मैत्री, फ्रेंडशिप आणि ती. बेसिकली सगळं एकच आहे, माहिती आहे ना? हे मैत्री म्हणजेच फ्रेंडशिप आणि फ्रेंडशिप मतलब दोस्ती. दोस्ती, प्यार, प्यार, दोस्ती. काय तुझ्या मनात काय येतं? अभ्यास. हा वाटतं पण अभ्यासू. खूप ह्याला टक्के पडतात ना, खरं सांगाय ना? हा, तुझा मित्र आहे हा? एकाच वर्गात आहे. ओके ओके. तुझ्या काय येतं मनात? असाइनमेंट्स. असाइनमेंट. तुझ्या? माझ्या काय नाही, फक्त पास व्हायला पाहिजे. पास व्हा सगळ्यांनी. सगळ्यांनी पास व्हा हे मनात येतं. अच्छा. कोणाकडे असं चांगलं उत्तर, असं भारी काय नाही का उत्तर? जीवाला जीव देणारे मित्र. हा कविता लिहितो का? ठीक आहे. तर आदर्श कॉलेजच्या आदर्श विद्यार्थ्यांच्या मनात येतं जीवाला जीव देणारे मित्र, ती, आई, पास होणं पाहिजे, कॅन्टीनची मस्ती, म्हणजे ते सगळ्यांच्याच येतं आणि एकाचे असाइनमेंट पण येतं. ओके ओके ओके. थँक्यू सो मच. आणि तुझी न पटलेली काय काय? परत बोल परत. माझ्या मित्राची न पटलेली क्रश. आणि तुझा मित्र हा आहे? नाही. डेंजर आहे. मित्रांनो, हा जरा हुशार मुलं कुठे बसतात दाखवा ना. हे बघा तिकडे बसतात. तिकडे चला. हुशार तुम्ही पण चला. तुम्ही वाटत नाही पण चला. या उभे राहा. कसे आहात सगळे? हे दोघं मला बोलले की तुम्ही इकडे हुशार मुलं बसतात म्हणून बोललं तुमच्यामध्ये जरा येऊन बसावं. आणि हा खुशाल का? तू खुशाल बोललीस काय? एक मिनिट ताई तिकडे जाते, तू जरा इकडे. काय प्रमोशन नाही झालं? जरा थांबा जरा. तुला हे माहिती आहे का? टंग ट्विस्टर्स माहिती आहेत? टंग ट्विस्टर नाही माहिती? ठीक आहे. आता तुला एक मी छानपैकी टंग ट्विस्टर देणार आहे. तुला ते किमान 10 वेळा बोलायचं आहे. हां म्हणजे मजा छोटंसंच आहे. हां रेडी? हां. चटईला टाचणी
टोचली. फास्ट बोलायचं हा, माझ्यासारखं नको बोलू. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला चटई चाटली आणि टोचली. मस्त मस्त होता तुझा ॲटिट्यूड आधी, आता फुस्त झाला. और कोणाला आहे का इच्छा चटईला टाचणी टोचायची? कोण आहे चॅलेंज ॲक्सेप्ट करायला? ये मित्रा, जा तिकडे. लय बा. मला ॲटिट्यूड द्यायचा ना इथं मी. ठीक आहे ठीक आहे, चल. रेडी? हा रेडी. रेडी ना? काय बोलायचं माहिती आहे तुला? ते चटईला चाटणी. हा. चटईला चाटणी चोटली. हो ओके. भावाचं नाव काय? प्रथमेश कुलकर्णी. प्रथमेश कुलकर्णी आता आपल्यासाठी करणार आहे टंग ट्विस्टर. चाटली बोल नकोस फक्त. 2, 1 स्टार्ट. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. त्याचं आहे ना, मी तुला सांगतो नाही जमणार. ठीक आहे. और आधी कोणी आहे? पटकन लास्ट चान्स देतो. लास्ट चान्स. अरे स्वतःच्या पाया पडलेला आहे हा. काय नाव तुझं? माझं देवेज्ञ. ते देवच आहेस ना तू. बरोबर. रेडी आहेस तू? हो. काय बोलायचं माहिती आहे? चटईला टाचणी टोचली. 10 वेळा. 3, 2, 1 गो. चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली, चटईला टाचणी टोचली. का घेतो चॅलेंज? हा एवढा स्वतःच्या पाया बिया पडून आला. खूप असं चॅलेंज पण नाही बोलू शकलास. चॅलेंज घ्यायची सवय झाली आयुष्यात आणि हारायची. ठीक आहे. नवीन एक माझ्याकडे अजून एक टंग ट्विस्टर आहे. कोण यायला इच्छुक आहे? ये ऑरी भाई, हे दोनदाच बोलायचं आहे कारण हे मोठं आहे. ठीक आहे. तुला एकदा वाचून दाखवतो मी. पांडुरंग पाटीलचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. बघून बोल. चालेल, मी तुला पुष्पापासून चालू करू का? हा? पुष्पापासून बंद करू ना आम्ही. कशाला? माझे हे टाइमपास करायचं मी. पांडुरंग बघून वाचतो ना. हा बघून वाच 5 वेळा. पांडुरंग फास्ट. एकदम फास्ट. 3, 2, 1 गो. पांडुरंग पाटीलच्या पायावरचा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पावरच्या पायावर पडला. पांडुरंग पाटीलचा 25वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावरशी पडला. या वर्षी गेला. काय नाही मित्रा, बघून पण नाही जमत आहे. चल अजून मी एक बघून चान्स देतो. दोनदा बोलायचं फक्त. कंटिन्यू फास्ट. कोण आहे? कोण है मालकालाल? तू होतीस मगाशी. येस. ही मुलगी माझी मगाशी साईन घेतली आणि बोलते तुझ्या अकाउंटमधनं पैसे काढू का? हिची एवढी हिंमत. तुला काय वाटतं खरी साईन दिली तुला मी? मला माहिती होतं नकली साईन आहे. हे बघ, हे वाचायचं आहे. 3, 2, 1 गो. पांडुरंग पाटीलचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. पांडुरंग पाटीलचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवर. काय काही बोलते का? एक पांडुरंग पाटीलचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवर. चुकतंय. चुकलेलं आहे. असं अडकू नाही शकत वाचून. ठीक आहे. सो मित्रांनो, तुमच्यापैकी कोणीच टंग ट्विस्टर जिंकलेलं नाही आहे. मला थोडा गेम अप करायला लागेल. त्यासाठी जरा मी अप जातो. 1 मिनिट. ठीक आहे. नंतर फोटो नंतर 1 मिनिट. हां, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. तू आवडला असं चेहरा मला खूप आवडला. मित्र मुलंच कामाला येतात, लक्षात ठेव. पहिला प्रश्न, तुला तिच्या हातचं आवडतं की कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून खायला आवडतं? ती सध्या नाहीये त्याला. तरी कॅन्टीन मधलंच. जर भेटली ती तरी कॅन्टीन मधलंच. तुला तुला हे ते काय रे, तुला तिच्या हातचं आवडतं की कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून खायला आवडतं? मित्रांच्या पासून. ठीक आहे. अरे हाय बोलतोय फक्त. हाय बोलतोय. हाय बोल. तुला पण हाय बोलतोय. ये तो आलाच आहेस इकडे. सेम प्रश्न, तुला तिच्या हातचं आवडतं की कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून खायला आवडतं?
काय मुक्का अभिनय करतोय का? मला आईच्या हातचा आवडतं. तुम्हाला हे ॲक्च्युली हा जिंकलाय. कसं सांगू तुम्हाला, मी आता तुम्ही सगळे ऑफकोर्स कॅन्टीन मिटीन 3 आहे हे सगळं बोलणार होते, पण मी बोलणार की तुम्हाला लाज नाही वाटत का तुमच्या आईचा हातचा आवडत नाही, ती म्हणजे प्रेयसी. पण हा मित्र क्लिअर कट जिंकलेला आहे. नंतर देतो मी तुला, नंतर देतो. तुझं नाव काय? वेदान. वेदा, याचं नाव लिहून घ्या आपण याला नंतर पैसे. पण तू जिंकलेला टाळा एकदा वेदांसाठी. मी तर आता बाकीच्या मुलांना भेटून जातो. ठीक आहे, ओके. हाय. हॅलो. हे इथे काय चालू आहे? आम्ही इकडे पोरांना शेती करायला शिकवतो. कॉलेजमध्ये? हो. अच्छा. काय काय म्हणजे शेतीमध्ये काय काय चालू आहे आता सध्या? आता आम्ही पालक, ओके. धनिया, हां हां मेथी, हां. वांगा, मिरची, अच्छा. बेसिकली व्हेजिटेबल गार्डन. पण हे आणि हा सब्जेक्ट आहे कॉलेजमध्ये? हो, बॉटनी. बॉटनीचा हो. सब्जेक्ट आहे. ओ ओके. सो म्हणजे हा ह्या सगळ्यांना आज कंपल्सरी आहे की? हां. ही आयडिया कशी आली तुमच्याकडे, म्हणजे तुमच्या डोक्यात? म्हणजे आपल्या कॅम्पसमध्ये एवढं मोठं जागा आहे, तर आपल्याला ते यूज करायला हवं. तर हे बेस्ट वे आहे त्यांना बेसिक लेवलमधून शिकवायचं. तर आम्ही विचार केला आपण करूया हे, तर आम्ही करायला सुरुवात केली. खूप चांगला प्रकल्प आहे ॲक्च्युली. हे असं कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा बघतो की कुठल्या कॉलेजमध्ये शेती शिकवली जाते. हो. म्हणजे इथे अशा जिथे शेती हा सब्जेक्ट नाही आहे, इतर सगळे विभाग आहेत. मित्रा, तुझं नाव काय? माझं नाव अजय सावळे आहे. आणि तू कुठली शेती करतो आहेस? मी आता पालकची म्हणजे बॉर्डर चालू आहे आमची. बॉर्डर चालू आहे म्हणजे? दगड लावणे चालू आहे. अच्छा बुवा, ओके. का दगड लावायला लागतात हे? नाही माहिती. अभ्यास नीट नाही करत तू. नाही, माहिती आहे. आपण जेव्हा पाणी टाकतो ते पाणी बाहेर नाही येण्यासाठी. हां, ओके. वांगी वगैरे आलेत का? हो, ते बघा तिकडे. ठीक आहे. मला एक अर्धा किलो पालक, 2 किलो वांगी आणि मिरच्या पण आहेत ना, त्या जरा पॅक कर. आई आज खुश होईल. पिशवी आता जे देतात त्यांनी पिशवी द्यायला पाहिजे ना. कागदाची आमच्याकडे पिशवी, उलट आहे. प्लास्टिकची नाही. आमच्याकडे उलट आहे. हे मी खिशात भरून घेऊन जातो, पण देशील ना तुम्हाला? हा, दे. Thank you so much. कल चौदहवीं की रात थी, कल चौदहवीं की रात थी, शोभर रहा चर्चा तेरा, शोभर रहा चर्चा तेरा, कल चौदहवीं की रात थी, कल चौदहवीं की रात थी. इस शहर में कैसे मिले, इस शहर में कैसे मिले, हमसे तो छूटी महफिलें, हमसे तो छूटी महफिलें. हर शख्स तेरा नाम ले, हर शख्स तेरा नाम ले, हर शख्स दीवाना तेरा. कल चौदहवीं की रात थी, कल चौदहवीं की रात थी. मित्रांनो, वेदिकानी मस्त दुपारी गझल गाऊन माहोल बनवलेला आहे है ना. व्हॅलेंटाईन्स डे पण असा येणार आहे आणि सगळं जवळजवळ आहे, सगळं असा प्रेमाचा माहोल आहे. तर आपण आता आपल्या मित्रांना विचारूया थोडं प्रेमाच्या गोष्टी, प्रेमाबद्दलच्या गोष्टी. काही लोकांनी लगेच तोंडाला मला घेतली, लाज वाटायला लागली, जरा आठवण यायला लागली. सगळ्यात पहिला प्रश्न तुला नाही विचारतो, चांगलं उत्तर देतो, तुला विचारतो. कशी आहेस तू? मस्त. प्रेम मध्ये वगैरे असं काय झालंय तुला आयुष्यात? नाही, ओनली म्युझिक. ओ, पण म्युझिकशी प्रेम झालंय ना? हा, म्युझिकची खूप झाले. कुठलं आवडतं गाणं तुझं? तबला वाजवते मी. आपण गाणं विचारलं ना. गाणं तर सगळेच आवडतात ना. प्रेमाचं एखादं गाणं जर तू तबल्यावर तोंडाने वाजवून टाक. चालेल.
मस्ती करतं. तुझा ब्रेकअप कधी झाला? ब्रेकअप व्हायला प्रेमच नाही झालं. तू एकदम सरप्राईज क्वेश्चन होता पण तू बरोबर त्याला पार पाडलास. ठीक आहे, मला हे विचारायचं आहे ब्रेकअपबद्दल. मला एक प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आजकाल ब्रेकअप वगैरे असं काय एक्झिस्ट करतं की सगळं आपलं चालूच आहे, सिच्युएशनशिप बीप आणि याव न्याव त्याव? काय कोण आहे का सिच्युएशनशिप बीपमध्ये? नाही ना, आपल्यापर्यंत हे सगळं नाही ना. नाही ना. तुझं काय म्हणणं आहे ओव्हरऑल प्रेम या विषयाबद्दल काय म्हणणं आहे? माझं प्रेमाबद्दल इट्स लाईक मला सध्या तरी संगीताशीच प्रेम आहे, पण हरवून जातं माणूस प्रेमामध्ये. ॲज लाईक मी संगीतात पण तशीच हरवते आणि आय थिंक संगीतासाठी जे आहे तेच मला प्रेम वाटतं. माझ्या आयुष्यात मुलगा नाही कोणाचा. सॅड लाईफ म्हणूनच बिचारी गझल गाते. एवढ्या सुंदर गझलचा मागचा राज हाच आहे की तिच्या आयुष्यात कोणी आता सध्या मुलगा नाही आहे. मी सांगू चोऱ्या करायच्या बंद कर. ते मगाशी तू माझी साईन घेऊन जे करणार होतीस ना, फ्रॉड करू का पैसे काढू ते बंद कर. कोणाच्या तरी मनाची चोरी कर, कोणाच्या हृदयाची चोरी कर, मग संगीत कसं सुधारतं ते बघ. हा आवडलं की नाही? हा वा 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 वा. बाकी तुमचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे? नाही सिंगल आहे. सिंगल आहे. कोणीही इथे आहे का बाबा रिलेशनशिप मध्ये? आम्ही तो पार्ट कट करू, सांगा ना मग तुम्ही. हा ये. अरे ये ना. पोरांवर विश्वासच नाही मला की रिलेशनशिप बीप मध्ये आहे वगैरे. बरं एक मिनिट. एक तर्फा प्यार कोण करतं इकडे? ये मित्र, थोडा जवळ आहे. हा क्या बात आहे. ये बस माझ्या कुशीत बस मित्रा. ये काय झालं, काय प्रॉब्लेम? तू अजून तुला प्रपोज नाही करता आलंय का? म्हणजे ते मन गालपाट्ट वगैरे तसं होतं रे. प्यार में इधर उधर चला जातो. प्यार में इधर उधर चला जातो. हा दादा, असंच काय होतं. ओके. बरं, याच कॉलेजची आहे कसं आहे? नाही या कॉलेजमध्ये नाही. या कॉलेजमध्ये नाही, या कॉलेजमध्ये तुझ्या म्हणजे लेवलची मुलगी नाही बघा, लक्षात ठेवा. नाही आहेत. फुल मुली असतील मग असं काय का? मुली आहेत का विचारावे जरा. हो एकदम पर्सनल जातोय भाई. ठीक आहे. ओके. बाकी मुलींचा डिसरिस्पेक्ट नको. तुला आवडतीच्यावर ठीक आहे, बाकीच्या फालतू असं काय नाही. हा फालतू नाही. अरे मुली आहेत पण कसे एकदम चांगले आहेत. एकदम तुला बॅडी हवी आहे का? तुला हॉट बॅडी हवी आहे का? हे बघ, हे जे लाल केस रंगवणाऱ्या मुली असतात ना, ते कधी तोंड लाल करून निघतात ना. एक्सपिरियन्सची बात आहे. असेही केस आपले पांढरवायला लागलेत तर टक्कल पण चालू आहे मित्रा. लक्षात ठेव, प्रेमात पडलायस, आयुष्यात पडू नकोस. हा समजलं का? हो दादा. हो ठीक आहे, जा तिकडे. चल, एक्सपिरियन्स माणसाशी बोलतोयस तू, पण हे इकडे ही परिस्थिती आहे मित्रांनो आजकालच्या जमान्यात. इकडे अर्धे लोक सिंगल आहेत, अर्ध्या लोकांना प्रेम मिळत नाहीये, अर्धे लोक एकतर्फा प्यार करतायत, कोणाला हॉट बॅडी पाहिजे, कोणाला सिच्युएशनशिपचा अर्थ माहिती नाही, कोण म्युझिकच्याच प्रेमात आहे. याच नोटवर अजून एक गाणं ऐकूया सुंदर वेदिकाकडनं. चांद भी तेरे आगे तेरा चेहरा कितना सुहाना लगे. तेरे आगे चांद भी पुराना लगे. हम भी वही मौजूद थे. हम भी वही मौजूद थे. हमसे भी सब पूछा किए. हमसे भी सब पूछा किए. हम हंस दिए, हम चुप रहे. हम हंस दिए, हम चुप रहे. मंजूर था पर्दा तेरा कल चौधरी की रात थी. क्या बात आहे. वा एक नंबर. टॅलेंटची या कॉलेजमध्ये कमी नाहीच आहे. म्हणजे मजाच आली मला, खूपच सुंदर. एक नंबर. मॅशअप पण आवडला, एक नंबर, मस्त. मॅडम, मी ऐकलं की तुम्ही छान छान कविता पण करता. मला तुमचं नाव सांगा आणि मग कविता ऐकवा. माझं नाव मनीषा आणि छोट्याफार करत असते मी कविता. तर एक कविता ऐकवते जे तुम्हाला आवडेल. जरूर. माझ्या कवितेचं नाव आहे तब्येतीला मानवत नाही. मेंदू म्हणतो पिऊ नकोस. मेंदू म्हणतो पिऊ नकोस.
मन मात्र ऐकत नाही. मेंदू म्हणतो पिऊ नकोस, मन मात्र ऐकत नाही. या मनाचं ऐकलं तर तब्येतीला मानवत नाही. नाही नाही म्हणता म्हणता सवय सहज लागते. नाही नाही म्हणता म्हणता सवय सहज लागते. कमी काय जास्त काय किती असो भागते. बरं चार चौघात बसलं तर नाही म्हणता येत नाही. चार चौघात बसलं तर नाही म्हणता येत नाही. चार चौघांचं ऐकलं तर तब्येतीला मानवत नाही. सारे नियम बाजूला ठेवून सवय अशी जडते. बरोबर वेळ झाली की आतली यंत्रणाही सांगते. नको म्हणणारा मेंदू सुद्धा आता प्यायल्याशिवाय चालत नाही. मेंदू म्हणाला पी तरी तब्येतीला मानवत नाही. 2 घोट पोटात गेले की जशी तरतरी येते, आत लपलेली प्रतिभा नवी भरारी घेते. दरवर्षी नव्याने किती संकल्प केले, मन वळविण्यासाठी किती नियम केले. चहा समोर आला की नाही म्हणता येत नाही. अमृत तुल्य म्हटला तरी तब्येतीला मानवत नाही. देणाऱ्याचे दान नाकारता येत नाही. चहा समोर आला की नाही म्हणता येत नाही. धन्यवाद. खूपच छान. मॅम, तुमचं जे हे एक्सपेरिमेंट होतं जे मला आधी वेगळं वाटत होतं, पण नंतर मला वाटलं होतं चहाबद्दल तुम्ही बोलता एवढा वेळ, नंतर मला कळलं वेगळ्याच म्हणजे चहाबद्दलच बोलत होता. बट हे एक्सपेरिमेंट मला तुमचं आवडलं आहे. आणि मी कविता करत नाही, पण मन माझं मानवत नाही, माझी बॉडी पण मानवत नाही, पण कविता मी करत नाही. मला आता तुमचं प्रेरणा घेऊन एक्सपेरिमेंट करायची इच्छा झाली आहे. तर मी पटकन एक कोपऱ्यात बसून कविता लिहितो, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कविता ऐकवा. ठीक आहे, चला. आई शपथ, मॅडम हे काय आहे? मला पण काहीतरी करायचं. हो, तुम्हाला काय करायचं सर? काहीतरी मला खूप वर्षापासून इच्छा होती, काहीतरी असं मस्त सायन्स एक्सपेरिमेंट काहीतरी कशात तरी टाकायला द्या ना काहीतरी. ओके डेफिनेटली. सो तुम्ही हे घ्या आणि या लिक्विडमध्ये टाका आणि मग मॅजिक बघा काय केमिकल मॅजिक. क्या बात आहे बेटा. मॅडम हे काय आहे मॅडम? दिस इज द फन एक्सपेरिमेंट ऑफ केमिस्ट्री. हे घाबरलो मी. ॲक्च्युली हा एक्सपेरिमेंट जो आहे दिस एक्सप्लेन्स द ऑक्सिडेशन प्रोसेस. त्यामुळे तुम्ही घाबरलात. ॲक्च्युली त्यात असं काही नाही आहे, पण ते काय आहे, मी कॉमर्स घेतलं तेच बरं झालं, कारण मी जे सुरुवात केलं ते आता आठवत नाही काय बोलत होतं. तर मी बरं आहे, मी माझ्या ठिकाणी खुश आहे. आता हे खूप टेन्शनवालं काम आहे ॲक्च्युली, एवढं सोपं नाही आहे. मला एक सांगा, जेव्हा इथे एक्सपेरिमेंट चालू असतात तेव्हा जास्त टेन्शनमध्ये कोण असतं, तुम्ही की स्टुडंट? ॲक्च्युली मला तर वाटतं आम्हीच असतो टेन्शनमध्ये, कारण वी नो, जसं तुम्ही आता घाबरलाय, स्टुडंट काही पण घेऊन काय पण मिक्स करतात, त्यांना ते कॉन्सिक्वेन्सेस माहिती नाही आहे की याच्या रिझल्ट काय होईल. तर त्यामुळे आम्हाला त्याच्या प्रिकॉशन घ्यावं लागतं, त्यामुळे आम्हीच भीतीमध्ये असतो थोडंसं. नाही थँक्यू सो मच. तुम्ही करा, मी डिस्टर्ब नाही करतो तुम्हाला. बाबा मस्ती करू नका, गपचूप करा, शिका पोरं. कुठे इथे झगडे साहेब अभिनंदन अभिनंदन. तुम्ही उभे का? बसा बसा. अरे आता तो व्हिडिओ बघितला, वाटलंच तर यांना विचार. एक नंबर काम केलं झगडे साहेब तुम्ही. सोशल मीडिया मारामाऱ्या हिरोच बनलेत रातोरात. मारामाऱ्या? हो पण तुम्हाला कोणी सांगितलं मारामाऱ्या वगैरे? अहो झगडे, तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल. सात्विक बेटा, तूच केलास तो व्हिडिओ व्हायरल. काय मारले झगडे तुम्ही? मारलाच पाहिजे होता. मराठीवर शिव्या देणार तर असं थांबला पाहिजे ठिकाला. क्या बात आहे. मस्त मस्त. बसू का इकडे? मोडलेला मोडा नाही ना? सो खूप छान एकदम. एकतर तुमच्या सगळ्यांचे, अरे मोडलेला आहे मोडा काय झगडे. छान एनर्जी, एकदम मस्त. मी काय तुमचं परीक्षण करायला आलो ना, मला ॲज अ ऑडियन्स मी जे बघतो ते सांगतो की खूप छान एनर्जी होती आणि विषय पण एकदम नवीन आणि तुझं पण कॅरेक्टर आवडलं. मला एक सांग की तुमच्यापैकी सगळ्यांनाच ॲक्टर बनायचं की कोणाला रायटर, डिरेक्टर, नेपथ्य ह्याच्यामध्ये पण इंटरेस्ट आहे?
मला डिरेक्टर आणि ॲक्टर बनायचं आहे. क्या बात आहे. असे पण आपल्याकडे कमी फिमेल डिरेक्टर्स आहेत. काय कुठल्या म्हणजे काय पद्धतीच्या काय टाईपच्या डिरेक्शनमध्ये तुला इंटरेस्ट आहे? असं काही टाईप वगैरे नाही, पण मला मोस्टली माझ्या कॉलेजच्या स्टुडंट्सला पुढे डिरेक्ट करायचं आहे. आता माझं लास्ट इयर आहे, सो माझा हाच प्लॅन आहे की पुढे कॉलेजमध्ये थिएटर चालू राहिलं पाहिजे, कारण मी गेले 3 वर्ष थिएटर करते. तर मला हेच पुढे न्यायचं आहे आणि बाकीच्या मुलांमध्ये पण तो कॉन्फिडन्स आणि थिएटरमध्ये खूप मज्जा आहे आणि ते आयुष्य खूप वेगळं आहे. तर मला सगळ्यांना ते दाखवायचं आहे, तिथे घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी मला डिरेक्टर बनायचं आणि पुढे जाऊनही खूप मोठमोठी कामं करायची आहेत. ऑल द बेस्ट तुला. जी संस्थे पे तुम हो, मला तरी वाटतं की तू जाशील खूप पुढे. कारण की आणि कोणाला काही बनायचं आहे अपार्ट फ्रॉम ॲक्टर, कोणाला काही इच्छा आहे बनायची? मला लाईट्स ऑपरेटिंग करायला शिकायचं. वा वा, क्या बात आहे. मी तुला एका माणसाची ओळख करून देतो माझ्या ओळखीत. एकदम लाईट्स, एकदम मस्त लाईट्स करतात. बट छान फील्ड आहे मित्रा. ती पण ते करणारे लोक पण फार कमी असतात. म्हणजे आहेत लोक, पण त्या फील्डकडे पण सगळ्यांनी जायला पाहिजे. आणि माझं म्हणणं तुम्हाला हेच राहील की थिएटर म्हटलं की फक्त ॲक्टरच व्हावं किंवा ॲक्टिंगच करावी असं नाही आहे. ऑफकोर्स देर आर सो मेनी थिंग्स. म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत. साऊंड आहे है ना, रायटिंग आहे, त्यानंतर तुमचं नेपथ्य आहे, सेट, हे सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही एकांकी करताय, तुम्हाला माहिती आहे. बाकी कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा एकांकिका आणि ह्या सगळ्यामधनं तुम्ही काय शिकलात? पर्सनल आयुष्यात काय फरक पडला असं? म्हणजे पहिले कॉन्फिडन्स असा नव्हताच. मी इथे आलो ना, मी आपला गप्पच राहायचो, खूप गप्प. म्हणजे काही हसण्याची गोष्ट जरी झाली ना, मी एवढंच व्हायचं. मग मी आलो, यांच्यात बसलो, म्हणजे कॉन्फिडन्स असा वाढला. स्टेज फिअर खूप होतं. म्हणजे मी इथे स्टेजवर उभा असेल ना, माझी धडकी यायला ऐकू जाईल, एवढी असं होतं. पण आता नाही. ताईने शिकवलं मला. ताई जी बोलली, तिथे सगळी पोरं तुला एवढं. अच्छा, तू या सगळ्यांची ताई आहेस, असं आहे का? मी एकटीच इकडे सिनियर आहे आणि ही सगळी नवीन बॅच आहे फर्स्ट इयरची, आणि त्यांच्यात मी एकटीच लास्ट इयरवाली. त्यामुळे त्यांच्यासाठी असं ताईने आम्हाला असं. सो तुझं म्हणणं की कॉन्फिडन्स वाढला? तसं आता मी तिला बोललं तर ती हेच बोलेल, पण तिने आम्हाला शिकवलं. आम्हाला बोलता येत नव्हतं, ते आम्हाला शिकवलं तिने. प्रत्येक गोष्ट शिकवली. असं मला माहीत नव्हतं. मी वाक्य घ्यायचो अशी, ती म्हणते पाठ नसती करायची, अशी घ्यायचं असतं वाक्य. तेवढं इतक्या बारीक गोष्टीपासून शिकवलं तिने. अच्छा. नाईस. अजून कोण काय शिकलं? मला जरा वेगळं काहीतरी सांगा की हे म्हणजे की हे पण शिकायला मिळालं असं. बोला आता. कुठे गेली तुमची ताईची शिकवण? आहे ना, बोला ना मग. बेधडक बोलणं, काय पण असं डायरेक्ट बोलून टाकायचं, विचार नाही करायचा पुढे मागे, डायरेक्ट बोलून टाकायचा. हाच तो मुलगा आहे जो प्रेमाच्या विषयाच्या वेळी तिकडे गझलच्या कार्यक्रमाला आलेला आणि बोलला की मला बोलायला जमत नाही, एकतर्फा प्यार, आणि बेधडक बोल. इथे शायनिंग मारतो का रे? ॲक्टर आता सध्या ॲक्टर आहे मी. ॲक्टर आहे. ठीक आहे. बट तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही खूप छान करताय आणि असंच करत राहा, है ना. एकमेकांना सपोर्ट करा आणि एकमेकांना घेऊन पुढे जा, एवढंच मी म्हणेन. मित्रांनो, आपला जो हा शो आहे युवागिरी, तो कुठे येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? सांगतो. अभिजात मराठी OTT या ॲपवरती तुम्हाला हा फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता पटापट प्ले स्टोर आणि ॲप स्टोरवर जा आणि डाउनलोड करा. चला, करा, मोबाईल करा. अरे तुम्ही पण करा ना. दादा, आम्ही ऑलरेडी केलंय. काय? अभिजात मराठी OTT. युवागिरी भ्रमंती दारोदारी. युवागिरी आमची दुनियादारी. सो मित्रांनो, हे होते आदर्श कॉलेजचे आदर्श विद्यार्थी. इतके टॅलेंटेड, इतके एनर्जेटिक. डान्स म्हणू नका, म्युझिक म्हणू नका, अगदी शेती म्हणू नका, सगळ्याच गोष्टी टॅलेंटेड. पण भेटूया पुढच्या भागात युवागिरीच्या एका नवीन कॉलेजमध्ये. तोपर्यंत तुम्ही युवागिरी करत राहा. चला, मी जातोय तर नाचायला. हां, चला. कॅन्टीनची मिसळ भारी, कट्ट्यावर लफडी सारी. अरे लेक्चरला आमची दांडी, पण कॅम्पसला गर्दी सारी. विचारू पोरी, शब्दांची आंबट कैरी, गोड नात्यांची ही चोरी. तरी सगळ्यावर